हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. चला तर आज बनवूया मलाईदार पनीर, तोही विदाऊट मलाई. जर तुम्ही थंबनेल बघून आला असाल तर चला रेसिपी सुरुवात करूया. सर्वप्रथम एका कढईमध्ये तेल टाकून घेतले आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 मिडियम साईजचे कांदे चिरून टाकले आहेत. ते कांदे चांगले परतून घेऊन तेलामध्ये चांगले परतले आहेत. त्याच्यानंतर त्याच्यात 2 टोमॅटो चिरून टाकले आहेत आणि टोमॅटो सोबतच मी काजू टाकलेले आहेत. हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर ते ग्राइंड करून घ्यायचे. नंतर मी पनीरचे असे छोटे छोटे क्यूब केले आहेत आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हवे त्या साईजमध्ये तुम्ही पनीरचे क्यूब कट करून घेऊ शकता. परतलेला मसाला थंड झाल्यानंतर तो एकदम स्मूथ पेस्टमध्ये ग्राइंड करून घ्यायचा. तो ग्राइंड करून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये मी 1 क्यूब बटर टाकले आहे. बटर टाकल्यानंतर जो मसाला ग्राइंड केलेला होता तो टाकलेला आहे आणि तो व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतला. आधीच तो छान भाजल्यामुळे त्याला लवकर तेल सुटते. बघता अशा प्रकारे त्याला तेल सुटल्यानंतर मसाले टाकून घेऊ. सर्वप्रथम हळद टाकली, नंतर लाल मिरची पावडर, नंतर आपला घरगुती मसाला आणि नंतर धने पूड टाकले आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घेतले. मसाले सर्व एकत्रित होण्यासाठी आपल्याला व्यवस्थित तो जो मसाला आहे व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा. त्याच्यानंतर पनीर मसाला टाकला आहे आणि तुम्हाला याच्यात टिप देते, हे सर्व चवी बॅलन्स होण्यासाठी चिमूटभर अशी साखर टाका. त्याच्यानंतर पनीरचे क्यूब टाकून घेतले आहेत आणि पनीरचे क्यूब टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मटर टाकलेला आहे. नंतर हा मसाला सर्व पनीर क्यूब्सला कोटिंग होईल अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतला. मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला हवे तेवढे पाणी तुम्ही ओतू शकता. पण जर तुम्हाला मलाईदार ग्रेव्ही हवी असेल तर फक्त थोडंसं पाणी ओतून ते व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्याला नंतर मीठ टाकून कोथिंबीर टाकून गार्निश करून ते कमीत कमी 5 ते 7 मिनिट झाकण ठेवून लो मिडियम फ्लेमवरती चांगले उकळून येऊ द्या. त्याच्यानंतर तुमची जी ग्रेव्ही तयार होईल ते एकदम मस्त मलाईदार ग्रेव्ही तयार होईल. तीही विदाऊट मलाई वापरता. तुम्ही बघू शकता किती छान कन्सिस्टन्सी आलेली आहे. मी गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे इथे, तरी बघू शकता एकदम घट्ट अशी ग्रेव्ही झालेली आहे. खाण्यास तर एवढी छान लागते, ते तुम्ही चपातीसोबत किंवा राईससोबत खाऊ शकता. नंतर त्याच्यावरती कोथिंबीर टाकून थोडीशी गार्निश केले. ही रेसिपी खाण्यासाठी एकदम चविष्ट लागते. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.